तीन विषय झाले. तर पहिला की ओबीसीच्या सवलती सरकारने दिल्यात, त्यात त्यांनी सांगितलं आम्ही फीस भरल्या तरी वापस देऊ आणि सोयी सुविधा 23 तारखेपर्यंत सुरू होत्या. म्हणजे एक विषय क्लिअर मार्किंग निघाला. आपला सगळ्यात महत्वाचा होता हैदराबाद गॅजेटचा, कारण गॅजेटच्या संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. तर त्यांनी सांगितलं उद्यापासून अर्ज करा, कुठेही रोखले जाणार नाहीत. माझं लाड भाऊ तुम्हाला सांगणं आहे, मी आता हे शेवटचा शब्द बोलतोय, म्हणजे या विषयात फक्त मला संख्येनुसार हैदराबाद गॅजेटच्या संख्येनुसार मराठवाड्यात प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही तर ते दिले नाही तर 29 ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होत आहे. एवढी मोठी लढाई दीर्घकाळ कधीच राज्यात आणि देशात चाललेली नाहीये. मला 29 ऑगस्टच्या आत काहीच राहिलेलं नाही पाहिजे. राज्यातले 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, तुम्हाला बोलून घेऊन असं बोलायला नाही लागलो मी, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी 29 ऑगस्टच्या आत काही राहिलं नाही पाहिजे. कारण आमचा हक्काच आहे, आम्हाला पेरू द्या आमचा रान, आम्हाला तळतळू नका, आमचा आता संयम बी ढळून देऊ नका, काहीच नका, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय. 29 ऑगस्ट शब्द वापरला मी, लहानसा नाही आहे दिवस, कारण जून जुलै आणि ऑगस्ट 29 म्हणल्यावर 3 महिने आहेत. याच्या आत मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, आत म्हणतोय प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी पाहिजेत. हैदराबाद गॅजेटनुसार ज्या गॅजेटमध्ये संख्या आहेत त्या संख्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात काय संख्या आहे ते तुम्ही ठरवा. आता मी सांगून दमून गेलो. आता हे तुम्हालाच फक्त घरचा म्हणून सांगायला लागलो मी आता, की त्यानुसार मला जिल्ह्यात जेवढे तेवढे प्रमाणपत्र द्यायचे सांगा. सातारा संस्थांचा JR काढा लवकर. हे 2-3 विषय जे आहेत आणि केसेसचे हे जर झाले नाही तर मी शेवटचं आमरण उपोषण करणार 29 ऑगस्टला. माझा नाविलाज आहे, मी तुम्हाला कोणालाही येऊ देणार नाही. मी थकून गेलो, माझं शरीर बी दमदारी नाही. बघा मी काल दुपारी सुद्धा सलाईन घेतल्या, इतकं माझं शरीर कामातून गेलं ना, सलाईन लागणार म्हणून आता हाताला दंडाला लावा लागलेत माझ्या, हे माझ्या दंडाला लावा लागले आता, इकडं कुठं लागणार म्हणून. मी तुम्हाला खरं सांगतो, मला माझ्यात लढायची पण क्षमता नाही राहिली, इतकं माझं शरीर खचून गेलंय. मी शेवटचं टेकणार आहे आता त्या दिवशी, कारण 3 वर्ष पूर्ण होते. माझी ऐकण्याची क्षमता नाही राहिली सरकारचं बी. मला तुम्हाला बोलायचं पण नाहीये, मला तुम्हाला नाव बी नाही ठेवायचं, ना शिंदे साहेबाला ठेवायचंय, ना अजितदादांना ठेवायचं, ना तुम्हाला ठेवायचं, ना फडणवीस साहेबाला ठेवायचं, विखे पाटलाला. मी आता हे शेवटचं 29 ऑगस्टला फायनल उपोषण आंदोलन करणार आहे. त्याच्यात जे व्हायचं असेल ते होईल, नसता त्याच्यात तुम्ही मात्र मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसा, नसता मला सहनच होत नाही. आता हे अधिकारी लाबाडकी करतात का कोण करतात मला काहीच माहित नाही, मला काहीच कळत नाही. तुम्हाला जर माझा बळीच पाहिजे असेल ना, तुम्ही 29 ऑगस्टला घेऊन टाका, मला नाही सहन होत आता.